स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण बघणार आहे आज आपलं अल्जिब्राचं स्टेट बोर्ड मॅथ्स 10th स्टँडर्डचं स्टेट बोर्ड मॅथ्स सिलेबस आपण बघतोय. त्यातलं मॅथ्स पार्ट 1 दॅट इज अल्जिब्रा, त्यातलं फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, त्यातलं एक्सरसाइज नंबर 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 आपण आता बघणार आहे. तर फर्स्ट टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट जे आहे ते नक्की बघा, त्यात तुम्हाला क्लिअर होईल व्हॉट इज द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, तर स्टार्ट करूया आपलं. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, ऑलरेडी इथं फुल त्यांनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. त्यात तुम्हाला फक्त काही ब्रॅकेट्स दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, म्हणजे थोडक्यात फिल इन द ब्लँक्स असल्यासारखं आहे. ते बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर पुट करायचं आहे. तर बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. 2 इक्वेशन आहेत, बिकॉज सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे तर 2 इक्वेशन असणार. 5x + 3y = 9 अँड 2x - 3y = 2. 1 आणि 2 त्याला दिलेलं आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ह्याच्यात इक्वेशन ऑलरेडी 3y इथं मल्टिप्लाय वगैरे करायची गरज नाही, ऑलरेडी सेम आहे. सो लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. त्या दोघांना फक्त आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यावर बघा इथं 3y काय होतं आहे, कट होत आहे. तर ह्या बॉक्समध्ये काय येणार आहे आपल्याला, 5x + 2x 7x येणार आहे. इथं काय येणार आहे, 12 + 9 21 येणार आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. सो 21/7. तर एक्सची व्हॅल्यू आपली काय येणार आहे, 3. तर बॉक्समध्ये फुल केलो. आता प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये 5x आहे तर एक्सच्या जागेला आपल्याला 3 घ्यायचं आहे. सो 5 3 = 15. 3y = 9 - हिअर 15 राईट. आता 9 - 15 म्हणजे बिग नंबरला मायनस साईन आहे. सो ऑब्वियसली इथं काय येणार आहे, 3y = -6. सो आपल्याला आता yची व्हॅल्यू काढायचं आहे, -6/3. आन्सर इज -2. 3 2 सो लास्टला काय येणार आहे आन्सर, एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 3 अँड y इज -2. सो दॅट इज द आन्सर. इझी होतं क्वेश्चन हे. काय का फॉर्मॅट तुम्हाला दिलं असेल एवढं इझी, बिकॉज जे पुढं तुम्ही सेकंड क्वेश्चन आहे आपलं बघा, सेकंड क्वेश्चनमधले जे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत ते ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही सॉल्व करायला पाहिजे, म्हणून हे दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला अजून इझी होईल. ओके, तर बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता इथं आपल्याला टोटल 8 क्वेश्चन्स आहे जे सॉल्व करायचं आहे. एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायचं आहे. तर चला स्टार्ट करूया. सेम जसं आपण एक्झाम्पल्समध्ये आत्तापर्यंत बघितलेलं आहे. 2 इक्वेशन आहे, सायमल्टेनियस, व्हेरिएबल सेम आहेत. सो लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे. तर आपण कन्सिडर करूया ह्याला इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. ओके, तर इथं बघा लक्ष दिलं तर आपल्याला काय करावं लागेल, 3a + 5b आहे, इथं a + 5b आहे. सो सेम करण्यासाठी मी सेकंड इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू शकते, राईट. सो आपण काय करू शकतो, मल्टिप्लाय डायरेक्टली लिहू लागले मी, ऑलरेडी तर 1 आणि 2 घेतले. इक्वेशन 2/3. ओके, मी 3नी काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. सो फर्स्ट इक्वेशन ॲज इट इजच राहणार आहे. काय येणार आहे फर्स्ट इक्वेशन बघा, 3a + 5b = 26. आता सेकंड इक्वेशनला 3नी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 3a + 5 3 = 15b, त्याच्यानंतर 22 3 = 66 राईट. तर इथं आपल्याला ॲडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण इथं 3a जाण्यासाठी आपल्याला ऑब्वियसली सबट्रॅक्शन करावं लागेल. सो मायनस मायनस आपण साईन असं चेंज करतो, ऑलरेडी हे मेथड तुम्ही शिकलेलं आहे इन 9th स्टँडर्ड. तर हे मी डायरेक्टली स्किप केले मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही साईडला डायरेक्टली काय करू शकता, a + 5b = 22 इन ब्रॅकेट मल्टिप्लाय विथ 3. ओके, मी हे फक्त स्किप करून डायरेक्टली आन्सर घेतले, म्हणजे कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी इथं तुम्हाला हे स्टेप लिहिले. तर बघा 3a इथं कट होणार आहे ऑब्वियसली. तर इथं मायनस साईन ग्रेटर, म्हणजे इथं काय झालं, हे 5b - 15b, म्हणजे हे होणार आहे आपलं -10b, कारण बिग नंबरला मायनस साईन आहे. इथंही बिग नंबरला मायनस साईन आहे. सो -66 - 26 करू शकतो. 6 - 6 0 40.
राईट. मायनस मायनस प्लस होणार आहे. सो 10b इक्वल टू 40, देअरफॉर b इक्वल टू 40/10 4. राईट. फक्त डिव्हिजन झालं, 40मध्ये 10 डिवाइड केलो. आता हे b इक्वल टू 4 आपण डायरेक्टली इक्वेशन 1मध्ये पुट करणार आहे. सो वी पुट b इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. ओके. सो इक्वेशन 1 काय आहे आपलं, पण साईडला घेऊया. 3a प्लस 5b इक्वल टू 26. तुम्ही इक्वेशन 1मध्येही पुट करू शकता, 2मध्येही पुट करू शकता. कुठल्याही इक्वेशनमध्ये तुम्ही हे व्हॅल्यू घेऊ शकता. असं कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला 1मध्येच करायचं आहे. कधी कधी इक्वेशन 2 जर इझी असेल, सिम्पल असेल, तुम्ही त्याच्यातही पुट करू शकता, नो प्रॉब्लेम. तर b इक्वल टू 4, 3a प्लस 5 इंटू b 4 दॅट इज 26. देअरफॉर 3a इक्वल टू 26 मायनस 20. 3a इक्वल टू 26 मायनस 20 किती येणार आहे 6. देअरफॉर a इक्वल टू 2. सो व्हॅल्यू काय आलेला आहे, आपले दोन व्हेरिएबल आहेत a आणि b. सो व्हॅल्यू येणार आहे आपल्याला 2 and 4. सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन आन्सर, 2 and 4. तर बघा, क्रॉस चेक करून बघू शकता. 3 2 जा 6, 5 4 जा 26 प्लस 20 दॅट इज 26. LHS इक्वल टू RHS दॅट इज आपलं इक्वेशन कन्फर्म बरोबर आहे. तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता. तर स्टुडंट, बघितलं आपण फर्स्ट क्वेश्चन. ह्याच टाईपने आपण सगळ्या व पुढच्या क्वेश्चन्सही सॉल्व करणार आहे. तर बघून घ्या. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून सॉल्व करताना स्क्रीनशॉट काढून तुम्ही पुढचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्टेप्स. मी इथं लिहिलेलं नाही आहे मल्टिप्लाय. हां, हे जे स्टेप्स मी लिहिती आहे हे तुम्हाला पण प्रत्येक वेळेस लिहावं लागणार आहे. तुम्ही स्किप नाही करू शकत. मग थोडंसं हाफ मार्क कट होऊ शकते, बिकॉज तुमचं आता बोर्ड एक्झाम असणार आहे 10th स्टँडर्डला. सो केअरफुली एकही स्टेप्सला तुमचे मार्क्स जाऊ नये. आणि प्लस मायनस करतानाही केअरफुली थोडंसंही गडबड केलं तर तुमचं आन्सर चूक होऊ शकते. तर सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. समजा तुमचे व्हॅल्यू निघाले 2 व्हेरिएबलचे, तर नंतर तुम्ही लास्टला कंपल्सरी काय करायचं, ह्या इक्वेशनमध्ये घालून बघायचं. मग तुमचा आन्सर LHS इक्वल टू RHS झालं आहे का, तरच तुमचा आन्सर बरोबर आहे, तुम्हाला कन्फर्म होणार आहे. कधी कधी गडबडीत प्लस मायनसच्या ह्याच्यात आपला आन्सर चुकू शकतं आहे. मग तुम्ही इथं पुट करून बघायचं, तर तुम्हाला तुमचा आन्सर तुम्हालाच कन्फर्म होईल. ओके. तर आपण बघूया पुढचे क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन. आता इथं आहे x प्लस 7y इक्वल टू 10, 3x मायनस 2y इक्वल टू 7. मी इथं डायरेक्टली इथं काय करते 1 आणि हे 2. राईट. तुम्ही लिहिताना जेव्हा स्टार्ट करता सॉल्व करताना तुम्ही x प्लस 7y इक्वल टू 10, 3x मायनस 2y इक्वल टू 7 हे कंपल्सरी 2 इक्वेशनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आधी स्टार्टिंगला लिहायचं आहे. राईट. आता बघा, इथं x आहे, इथं 3x आहे. सो आपण ह्यावेळेस काय करूया, इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करूया. तर हे लिहिण्याचं इम्पॉर्टंट आहे. अगेन मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. तर इक्वेशन 1ला डायरेक्टली मी 3ने मल्टिप्लाय केले, तर मी आन्सर्स लिहिते डायरेक्ट. 3x प्लस 21y, 7 3 जा 30. हे झालं आपलं इक्वेशन 1. ओके. तर सेकंड इक्वेशन काय आहे, 3x मायनस 2y इक्वल टू 7. दिस इज अवर सेकंड इक्वेशन. तर आपल्याला ॲड करावं लागेल का सबट्रॅक्ट करावं लागेल. इथं प्लस प्लस आहे, सो ऑब्वियसली आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. सो मायनस, जेव्हा मायनस साईन ठेवतो हे मायनस 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 प्लस, दिस इज मायनस. तर आन्सर काय येणार आहे, आता हे तर कट होणार आहे 3x 21 प्लस झालं हे 23y. आता बघा 30 मायनस 7 इज 23. सो देअरफॉर y इक्वल टू 1. ओके. y इक्वल टू 1 आलं. आता y इक्वल टू 1 आपण इक्वेशन 1मध्ये पुट करूया. y इक्वल टू 1 इज पुट इन इक्वेशन 1. ओके. तर काय आहे आपलं इक्वेशन 1, x प्लस 7y इक्वल टू 10. सो 7 इंटू 1 इक्वल टू 10. Therefore x equal to 10 minus 7, that is x equal to 3. So y equal to 1, x equal to 3. मग आपण आन्सर लिहिताना
ऑलवेज व्यवस्थित लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये. एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 1. क्रॉस चेक करूया. एक्सची व्हॅल्यू काय आली 3, 3 + 7 10. येस, आपला आन्सर बरोबर आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, आता तुम्ही एक्झाममध्ये जेव्हा हे एक्झाम्पल सॉल्व करता तेव्हा थोडंसं काय आहे म्हणजे पर्टिक्युलरनेस, तुम्ही व्यवस्थित प्रॉपर तुमचं डेकोरेटिव्ह म्हणत नाही आहे मी, मॅथ्स आहे हे, पण कधी पण सॉल्व करताना इक्वल टूच्या खाली इक्वल टू आणि एका लाईनमध्ये तुमचे हे इक्वेशन्स आले प्रॉपर, तर जे चेक करणारं पण आहे, एक्झामिनर आहे, त्यालाही इझी पडतं. डायरेक्टली त्यांनी व्यवस्थित स्टेप्सला तुमचे मार्क्स देत जातात. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फर्स्ट लेसन, आता आपलं फर्स्ट लेसन चालू आहे, तुम्ही फर्स्ट लेसनपासूनच हे सवय घाला. म्हणजे प्रॉपरली इक्वेशन एकाखाली एक, मग हे जे प्लस मायनसची साईन आहे तुम्ही ऑलरेडी क्लिअर करताय की हे प्लस मायनस 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 प्लस होतं आहे, तर चेक करणाऱ्याला पण खूप इझी होतं आहे आणि तुमचं पेपर खूप फास्ट चेक झालं आणि त्यांनाही व्यवस्थित मार्क्स द्यायला पण इझी पडतं आहे. आणि तुमचं जे आहे तुमचं प्रॉपर पेपर बघितल्यावर त्यांना वाटते की नाही खूप छान सॉल्व केलं आहे. तर हे गोष्टी आत्तापासून तुम्ही सवय घाला. आणि लास्टला हे आन्सर लिहायचं पण विसरायचं नाही आहे, एक्सनी व्हायचं. ओके, डायरेक्टली जेव्हा तुम्ही बघताय तर आन्सर त्यांनी चेक केले तर तुमचं आन्सर बरोबर असतं. तर हे छोटे छोटे गोष्टी तुम्ही लक्ष देऊन आत्तापासून हॅबिट घाला, म्हणजे तुम्हाला एक्झामच्या वेळेस जड जाणार नाही आहे. ओके ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. अगेन काय करायचं आहे आपल्याला, दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. आता चेक करूया कुठल्या ह्याला आपण मल्टिप्लाय करू शकतो. इथे 2x आहे, इथे 2x आहे, तर आय थिंक क्वेश्चन 2x - 3y = ऑलरेडी 2x आणि 2x इथं आहे, सो आपल्याला इथं मल्टिप्लाय करायची गरज नाही, आपण डायरेक्टली आन्सर घेऊ शकतो, राईट. ओके, इथं डायरेक्टली आपण काय करू शकतो, सबट्रॅक्ट 1/2, कारण इथं परत तुम्हाला एक्स्ट्रा मल्टिप्लाय करायची गरज नाही, ऑलरेडी इथं हे दोन्ही एक्सची व्हॅल्यू कट होऊ शकते. सो 2x सबट्रॅक्ट 2 from 1 or 1 subtract 1 and 2. तर 1 आहे 2x - 3y = 9. सेकंड इक्वेशन आहे 2x + y = 13. तर ह्याला काय करावं लागेल, आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण मायनस प्लस मायनस मायनस देअर मायनस. तर 2x कट झालं, मायनस मायनस प्लस 4y, बट साईन राहणार आहे मायनसचं, राईट. आणि 9 - 13 इज -4 आणि मायनस मायनस इकडे प्लस होणार आहे, सो y = 1 आलं आपलं. आता y = 1 आपण घालूया इक्वेशन 2मध्ये घालू शकतो आपण डायरेक्टली, और 1मध्ये. y = 1 पुट इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 आहे आपलं 2x - 3y = 9. 2x - 3 × 1 = 9. therefore 2x = 9 प्लस येणार आहे मायनस इकडे आल्यावर 3. सो 2x = 12. therefore x = 6. राईट, x = 6, y = व्हॅल्यू पुट करूया, 2 6 12 - 3 9. येस, आपला आन्सर बरोबर आहे, म्हणजे x y. प्रेझेंटेशन तुमचं पेपरचं मी ऑलरेडी जे सांगितले, कंपल्सरी हे लिहायचं आहे तुम्हाला, प्रॉपर प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. तर हे झालेलं आहे आपलं थर्ड क्वेश्चन. ओके, तर हे प्रत्येक क्वेश्चन्स तुम्ही स्क्रीनशॉट काढून नाहीतर सोबतही सॉल्व करू शकता, म्हणजे तुमचं अजून प्रॅक्टिस होईल. तर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनला. ओके, तर बघूया आपलं फोर्थ क्वेश्चन काय आहे. सेम 2 इक्वेशन आहेत, m आणि n आहे. तर आपल्याला इथं बघा सेकंड इक्वेशन आपण ह्याला म्हणणार आहे 1, हे आहे 2. तर आपण सेकंड इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करू शकतो, बरोबर. मल्टिप्लाय इक्वेशन 2/5, बरोबर. 5ने करूया, तर फर्स्ट इक्वेशन आपण आहे तसं लिहूया. सो दिस इज अवर इक्वेशन 1. इक्वेशन 2ला काय करायचं आहे, 5ने मल्टिप्लाय करायचं आहे, तर 5m - 6 5 30n, बरोबर.
-7 7 5 35, सो -35 हियर. हे झालं आपलं इक्वेशन 2. ॲक्च्युली हे इक्वेशन 3 होणार आहे कारण ह्याला मल्टिप्लाय करतो. सो इथं लिहायची गरज नाही आहे आपल्याला, नॉट नेसेसरी. ओके, तर काय करावं लागेल, दोन्ही पण प्लस आहे, सो ऑब्वियसली आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. सो हिअर मायनस 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 प्लस मायनस मायनस प्लस. तर 5m कट होतं आहे. +30 -3 म्हणजे प्लस, बिकॉज बिग नंबरला प्लस साईन आहे हे लक्षात ठेवायचं आहे. 27n = 35 मायनस इथं प्लस होणार आहे. सो 4 कॅरी 1, सो 54, राईट. देअरफॉर n = 2. बरोबर, कारण 27 2 जा 54. आता इक्वेशन 1मध्ये घालूया आपण. n = 2. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे आपलं, 5m - 3n = 19. सो 5m - 3 × 2 = 19. Therefore 5m = 19 - 6. 5m = 19 सॉरी, इकडे आल्यावर हे प्लस होणार आहे 25. Therefore m = 25/5, that is m = 5. n = 2. तर आपला आन्सर येणार आहे mn 5 and 2. पुट करून बघूया. m = 5 आला, 5 5 25 - 3 to the 6. 25 - 6 is 19. सो आपला आन्सर बरोबर आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th वन क्वेश्चन काय आहे. तर 5x + 2y = -3 and x + 5y = 4. सो अगेन दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड. ओके, तर कुठल्याला आता सेकंड इक्वेशनला तुम्हाला ऑलरेडी आता कळालं असेल कसं करायचं. इझी आहे. 5नी मल्टिप्लाय करूया इक्वेशन. तर प्रत्येक वेळेस अगेन आपल्याला लिहावंच लागेल स्टेप्स. मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 5. तर फर्स्ट इक्वेशन ॲज इट इज लिहूया. 5x + 2y = -3. सेकंड इक्वेशनला 5नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5x + 5 5 = 25 = 4 5 = 20. तर इथं अगेन काय करावं लागेल, सबट्रॅक्शन ऑब्वियसली, मायनस मायनस मायनस. सो 5x 5x तर कट होत आहे. काय येणार आहे इथं, -23y = मायनस 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 प्लसच होणार आहे, 23च होणार आहे, बट साईन आपलं मायनस राहणार आहे कारण दोन्हीकडं मायनस आहे. देअरफॉर मायनस मायनस अगेन प्लस, y = 1. आता काय करायचं आहे, y = 1 पुट इन इक्वेशन 1. So what is our equation 1? 5x plus 2y = -3. Therefore 5x plus 2 × 1 = -3. काय येणार आहे बघा, 5x = -3. आता हे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार आहे, -2. Therefore x = -5/5. Therefore x = -1. So what is our answer? x and y -1 and y +1. LHS RHS चेक करूया. 5 × -1, that is -5 + 2. Obviously -3 is the answer. LHS RHS is confirmed. So आपला आन्सर बरोबर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th वन क्वेश्चन काय आहे. तर क्वेश्चन बघा फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहे, तर घाबरून जायचं नाही आहे, इझी क्वेश्चन आहे हेही. तर ह्याला आपण कन्वर्ट करू शकतो. तर हे आहे आपलं इक्वेशन 1 आणि हे आहे आपलं इक्वेशन 2. सो तुम्ही जर बघितला तर आपण डिनॉमिनेटर काढू शकतो. 3नी मल्टिप्लाय करू शकतो सगळ्या इक्वेशनला, मग हे डिनॉमिनेटर जाणार आहे. ह्याला 4नी मल्टिप्लाय करू शकतो. अदरवाईज तुम्ही LCM ही घेऊ शकता. सो सिम्पल 3नी आणि 4नी मल्टिप्लाय करा. कधी कधी LCMमध्ये
गडबड होऊ शकते. सो तुम्ही हे यूज करू शकता. तर आपण काय करूया, इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 2ला 4ने मल्टिप्लाय करूया. ओके. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and multiply equation 2 by 4. राईट. तर करूया आपण. 3ने मल्टिप्लाय काय येणार आहे बघूया. 1/3x प्लस 3y इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 10/3. तर 3 3 कट होणार आहे. x प्लस 3y इक्वल टू 10. सो दिस इज आवर इक्वेशन 3. ओके. तर पुढचं बघूया. ह्याला 4ने मल्टिप्लाय करूया. 4 × 2x प्लस 4 × 1/4y इक्वल टू 4 × 11/4. सो कट 8x प्लस y इक्वल टू 11. ओके. हे आलेलं आहे आपलं इक्वेशन 4. तर x इकडे 8x आहे, इकडे 3y. तर आपण इक्वेशन 4ला अगेन 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण आपल्याला परत सेम करावं लागेल आणि सॉल्व करावं लागेल. तर अगेन वी मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. तर इक्वेशन 3 ठेवूया आपण. काय आहे, x प्लस 3y इक्वल टू 10. जेव्हा आपण 4ला 3ने मल्टिप्लाय करतो, 8 3 जा 24x प्लस 3y इक्वल टू 11 3 जा 33. सो आपल्याला ॲड करावं लागेल का सबट्रॅक्ट करावं लागेल. ऑब्वियसली सबट्रॅक्ट. मायनस 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 23x 3y गेट कट. इथं काय राहणार आहे, मायनस 23. 33 मायनस 10. देअरफॉर x इक्वल टू मायनस मायनस प्लस होणार आहे. सो x इक्वल टू येणार आहे आपलं 1. ओके. तर बघा नेक्स्ट. तर नेक्स्ट x इक्वल टू पुट इन इक्वेशन. आता 4 इक्वेशन आपल्याकडे आहेत. कुठल्याही इक्वेशनमध्ये तुम्ही घालू शकता. सो इझी वे, आपण थर्ड इक्वेशन इझी आहे. सो x इक्वल टू 1 इज पुट इन इक्वेशन 3. काय आहे इक्वेशन 3, x प्लस 3y इक्वल टू 10. सो आपलं x आहे 1 प्लस 3y इक्वल टू 10. Therefore 3y इक्वल टू 10 minus 1 is 9. Therefore y इक्वल टू 3 3 is 9. So y इक्वल टू 3. So our answer xy काय आलेला आहे, x is 1 and y is 3. So here is the answer. क्रॉस चेक करू शकतो. ह्या इक्वेशनमध्ये पण पुट करून बघू शकता. एक्सची व्हॅल्यू 1 आली तर 1/3 प्लस वाय ऑब्वियसली 3. तर 1/3 प्लस 3 तुम्ही 3 डिनॉमिनेटरमध्ये येणार आहे. 3 3 9 10/3. इथेही करून बघू शकता. ह्या इक्वेशनमध्ये पण तुम्ही व्हॅल्यू पुट करून बघू शकता. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय आलेला आहे, 1 प्लस 3 3 9 10. येस, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. ते बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 7th वन क्वेश्चन काय आहे. 99x प्लस 100y इक्वल टू 499. देन 101x प्लस 99y इक्वल टू 501. तर बिग नंबर्स आहेत म्हणून बघून घाबरायचं नाही आहे. ह्याला एक छान ट्रिक तुम्हाला छान शिकवणार आहे मी, ज्याच्याने तुम्हाला विदाऊट कॅल्क्युलेशन म्हणजे सगळ्या गोष्टी मल्टिप्लाय न करता तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तर हे आहे आपलं इक्वेशन 1 आणि हे आहे आपलं इक्वेशन 2. राईट. तर बघा इथं 99x आहे, इथं 101 आहे, इथं 101 आहे, इथं 99 आहे. तर आपण आधी y और x कुठलाही बघू शकतो. तर आपण इक्वेशन 1ला 99नी मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 2ला 101नी मल्टिप्लाय करूया. तर आपलं फर्स्ट स्टेप काय असणार आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय काय करणार आहे 99नी अँड इक्वेशन 2 बाय 101. तर काय येतं बघा, ह्या पूर्ण ब्रॅकेटला काय करणार आहे 99नी मल्टिप्लाय करणार आहे. सो
99 इंटू 99 एक्सला एक्स. हे मल्टिप्लाय करायचं नाही आहे, मी सांगते ते पुढं कसं सॉल्व करायचं आहे. तर 101 इंटू 99 हे झालं आपलं वाय. 499 इंटू अगेन फर्स्ट इक्वेशन 99ला. ओके, तर हे झालं आपलं इक्वेशन 3. ओके, तर नेक्स्ट करूया. 101 इंटू 101 हे झालं आपलं एक्स प्लस 99 इंटू 101 दिस इज वाय इक्वल टू 501 इंटू नेक्स्ट सेकंड इक्वेशनला 101. हे झालं आपलं इक्वेशन 4. तर इथं तुम्ही बघू शकता स्टुडंट, इथं तुम्ही थोडंसं लक्ष देऊन जर बघितला, ह्याला आपण काय करावं लागेल, हे बघा, हे दोन्ही व्हॅल्यूज म्हणजे करायची गरजच नाही आहे मल्टिप्लिकेशन. ए इंटू बी, ए बी इंटू ए सेमच असतं, म्हणजे हे जर मल्टिप्लिकेशन सेमच येणार आहे. सो जेव्हा आपण ह्याला सबट्रॅक्ट करू, सपोज ह्याला सबट्रॅक्ट करू, तर हे पण मायनस, हे पण मायनस, हे पण मायनस, तर हे दोन्ही ॲटोमॅटिकली वायची व्हॅल्यू आपलं कट होणारच आहे, कारण बोथ आर सेम. आता इथं काय राहिलं, 99 इंटू 99 म्हणजे 99चं स्क्वेअर, राईट, आणि इथं 101चं स्क्वेअर. ते दोघांचं स्क्वेअर आणि त्याचं परत सबट्रॅक्शन करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्टली काय करू शकतो, तुम्ही हे लक्ष देऊन बघितला तर हे काय होणार आहे, ए स्क्वेअर, हे होणार आहे बी स्क्वेअर. म्हणजे डायरेक्टली ह्याला आपण काय करू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 99 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग त्याला कन्वर्ट करू शकतो काय, आपल्याकडे जे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इन वन ब्रॅकेट, ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट. सो ह्याला आपण डायरेक्टली काय करू शकतो, 99 प्लस 101 इन वन ब्रॅकेट, 99 मायनस 101 इन अनदर ब्रॅकेट, एक्सला एक्स. आता इथं बघा, 499ला 99ला मल्टिप्लाय करत बसणार आहे का, नाही. 499च्या आधी जवळचं राऊंड फिगर काय आहे, 500. सो आपण सॉरी 99चं जवळचं 100 आहे. सो आपण डायरेक्टली 499 इंटू 100 करूया, तर काय येतं आहे 49900, बरोबर. त्याच्यातलं एक नंबर लेस म्हणजे 99 मायनस करूया, बरोबर. असंही आपण करू शकतो. थोडंसं लॉजिक लावा तुम्ही. काय केले मी, सिम्पल आहे, 99 म्हणजे 99ला मी थोडक्यात काय केले, 100 मायनस 1 केले, म्हणजे 499 इंटू 100 आणि 499 मायनस 99 करू शकतो. इथं काय येणार आहे बघा, तर इथं आपलं येणार आहे इक्वेशन 3च्या जागेला आपलं 499 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल, बरोबर. कारण 499 टाइम्स 100 टाइम्स केलो, मग त्याच्यात 499 एकदा सबट्रॅक्ट करणार आहे आपण. 9 मायनस 4 5, 4945. सो आपला आन्सर आला आहे 49501. ओके, तर अगेन 500 इंटू आधी काय करू शकता, 501 इंटू 100 करू शकतो. सो 50100, मग त्यात काय करू शकतो, एकदा ॲड करू शकतो 101, 10205. तर इथं येणार आहे आपलं 50205. ओके, तर आता इथं बघूया, इथं मायनस म्हणजे हेही मायनस होणार आहे. तर इथं बघूया काय येतं, 50201मध्ये आपण काय सबट्रॅक्ट करणार आहे, 49501, 49501, 0 0 minus 2 3, that is 7, sorry 2 3 4 5 7 0 700 1200.
आपल्या इथं थोडंसं पण काय करूया, डायरेक्टली मल्टिप्लाय करूया म्हणजे इझी होईल. 49401 इथे येतं आहे. ओके, तर सेकंड येणार आहे 50601. ओके, तर ह्याला सबट्रॅक्ट करूया. 50601 मायनस 494. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 7th वन क्वेश्चन काय आहे. तर इथे नंबर्स बिग आहेत, म्हणजे 99x 100y मग 499. तर ह्यालाही आपण करू शकतो इझी वेमध्ये. तर कसं करायचं ते बघूया आपण. तर बघा, फर्स्ट इक्वेशनमध्ये इथं वायला 101 आहे, इथं 99 आहे. तर इक्वेशन 1 इक्वेशन 2 आपण काय करू शकतो, इक्वेशन 1ला 99ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 2ला 101ने मल्टिप्लाय करूया, ज्याने आपण इझिली सबट्रॅक्ट करू शकतो. तर बघूया, आता फर्स्ट इक्वेशनला आपल्याला 99ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 99 इंटू 99. आता लगेच आपल्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे, मी सांगते पुढं कसं करू शकतो आपण. 101 इंटू 99 दॅट इज वाय. पुढं 499 इंटू 99. ओके, हे झालं आपलं इक्वेशन 3. नेक्स्ट बघूया. 101 इंटू 101 x प्लस 99 इंटू 101 हे आहे आपलं y इक्वल टू 501 इंटू 101. हे झालं आपलं इक्वेशन 4. तर बघा, आपल्याला इथं मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथं तुम्ही बघू शकता 499 इंटू 99 करण्यापेक्षा जर तुम्ही 499 इंटू 100 मग त्याच्यात एकदम मायनस 499 करू शकतो. बरोबर, कसं मग काय येणार आहे, 49900 मायनस त्याच्यात 499 आपल्याला सबट्रॅक्ट करू शकतो. तर येणार आहे 10 and minus 5 49401. ओके, तर याचा आन्सर आलेला आहे, मी इथंच लिहिते 49401. आणि ह्याचं 501 इंटू 100 करू शकतो, 50100. त्यात एकदा 101 नाही म्हणून एकदा परत 501 प्लस करायचं. तर 506. ओके, तर ह्याची व्हॅल्यू काढलो आपण. तर इथे तुम्ही बघू शकता वायचं व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे a इंटू बी, बी इंटू ए, म्हणजे ह्याचं जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करताल आन्सर सेमच येईल. सो आपण डायरेक्टली इथे सबट्रॅक्ट करू शकतो, मायनस मायनस मायनस. तर बघा, हे कट होणार आहे, राहणार काय आहे इथं 99 इंटू 99 म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं फॉर्ममध्ये आलं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज नथिंग बट ए प्लस बी, ए मायनस बी. हे आयडेंटिटी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. तर आपण काय करू शकतो, 99 प्लस 101 इन वन ब्रॅकेट, 99 मायनस 101 इन अनदर ब्रॅकेट दॅट इज एक्स इक्वल टू. आता ह्याचं सबट्रॅक्शन किती येणार आहे, ह्याच्यात आपण 49401 सबट्रॅक्ट करूया. 0 0 2 1 येस 1200. बट मायनस 1200 येणार आहे कारण बिग नंबरलाच मायनस आहे. तर ह्याचं बघूया आन्सर काय येतं आता. 99 प्लस 101 प्लस 99 10, 1 कॅरीज अगेन 10. तर 101 प्लस 99 10, 1 कॅरी 10 200 मायनस, आता सॉरी मल्टिप्लाय. आता इथं 99 100 आणि मायनस 2 हे आलं एक्स इक्वल टू मायनस 1200. तर बघा 200 इंटू 2 म्हणजे मायनस 400. एक्स इक्वल टू मायनस 1200. देअरफॉर एक्स इक्वल टू 1200 अपॉन 400. मायनस मायनस तर प्लसच होणार आहे. 4 3 12. सो एक्स इक्वल टू 3 आलं.
तर ह्या कॅल्क्युलेशन नंतर x = 3 आलं. x = 3 आपण इक्वेशन 1मध्ये घालूया, म्हणजे आपला आन्सर येणार आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन पार्ट आहे फक्त, बाकीचं तुम्ही असं हे म्हणजे सगळं मल्टिप्लाय करण्यापेक्षा तुम्ही ह्या मेथडनी जाऊ शकता. अदरवाईज तुम्ही तुमचं मल्टिप्लिकेशन करूनही करू शकता. तर पुढचं जाऊया आपण. काय करायचं आहे आता? x = 3ला मी काय करते, इक्वेशन 1मध्ये ॲड करते. ओके, पुट x = 3 is put in equation 1. तर इक्वेशन 1 काय आहे आपलं? 99 × 3 + 101y = 499. So 101y = 499 minus 9 3 are 27, 2 9 3 are 27, 297. So 101y = 202. So therefore y = 2. So x ची व्हॅल्यू x y काय आलेलं आहे? 3 and 2. क्रॉस चेक करू शकता. आन्सर पुट करा. 93 99 3 जा 101. आन्सर बरोबर येणार आहे. ओके, तर स्टुडंट बघून घ्या, फक्त कॅल्क्युलेशन पार्ट लेंदी आहे. तर ह्या टाईपच्या कॅल्क्युलेशनसाठी पण आपल्याकडं एक आहे वैदिक मॅथ्स. वैदिक मॅथ्समुळं तुम्ही इझिली 99चं स्क्वेअर काढू शकता. 99चं स्क्वेअर 119801. म्हणजे हे असे इझी ट्रिक्स आहेत जे वैदिक मॅथ्समध्ये तुम्ही शिकू शकता. म्हणजे सपोज हे तुम्हाला असं लक्षात जरी नाही आलं, तुम्ही इझिली 99चं स्क्वेअर, इझिली 101चं स्क्वेअर, इझी स्क्वेअर मेथड, इझी मल्टिप्लिकेशन मेथड, अशा सगळ्या मेथड वैदिक मॅथ्समध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्ही थोडंसं तुमचं एक्स्ट्रा टाईम डेली हाफ ॲन आवर काढून तुम्ही जर वैदिक मॅथ्स आपले लेवल वाईज व्हिडिओज आहेत, तुम्ही प्लेलिस्टमध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ते तुम्ही शिकला तर तुमचे हे कॅल्क्युलेशनचं जे स्पीड आहे ते इन्क्रीज होणार आहे. म्हणजे तुम्ही आत्तापासून जर प्रॅक्टिस करायला स्टार्ट केला तर टिल युअर एक्झाम तुम्ही परफेक्ट होऊन जाताल. ओके, तर तेही व्हिडिओ नक्की बघा. तर हे झालं आपलं 7th क्वेश्चन. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th क्वेश्चन काय आहे. तर अगेन जसं आपण 7th क्वेश्चन सॉल्व केलं तसंच आहे हेही. इथं बघा y 57 आहे तर 49 आहे. तर आपण इक्वेशन 1ला काय करूया, 49नी मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 2ला 57नी मल्टिप्लाय करूया. ओके, दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. तर आपण सेम प्रोसिजर फॉलो करूया. अगेन आपल्याला स्टेप्स लिहावंच लागतील. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय कितीनी म्हणले मी 49 अँड इक्वेशन 2 बाय कितीनी करूया 49. हे 49नी, सो हे 57नी. ओके, तर अगेन काय इक्वेशन फॉर्म होणार आहे बघा. 49 × 57 x 49 × 49. ओके, फर्स्ट इक्वेशन 49नी करायचं आहे. 49x minus 57 × 49 ब्रॅकेट y 172 × 49, राईट. 172 × 49. तर हे झालं आपलं इक्वेशन 3. इथं एवढं लांब का लिहिते आहे मी, कारण इथं मी इथंच तुम्हाला डायरेक्टली आन्सर्स लिहून दाखवते. ओके, तर पुढचं आहे 57 × 57 x 49 × 57 that is y 252 × 57. डन. तर काय करावं लागेल, अगेन इथं सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण इथं मायनस मायनस साईन आहे. ओके, तर आपण सबट्रॅक्शन केलं तर मायनस मायनस प्लस होत आहे. मग हे दोन्ही कट होतील. बरोबर, सेम, कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम होईल. तर इथं अगेन a² मायनस b² फॉर्ममध्ये आलं a + b, a - b. Okay, now 172 × 49 is
8428 मल्टिप्लिकेशन तुम्ही करून बघू शकता. 8428 आणि इथं पण मायनसच घेते मी. 252 इंटू 57 येते 14364. 14364. आता ह्याचं सबट्रॅक्शन येणार आहे, बट तेही मायनसमध्येच येणार आहे. 5936. ओके, तर इथं बघा 49 इंटू 57 दॅट इज 106 इंटू -8 दॅट इज x इक्वल टू -5936. आता काय होणार आहे इथं मायनस, हेही मायनस होणार आहे. 8 6 जा 48, 8 1 जा 8 दॅट इज 848. x इक्वल टू 5936. मायनस मायनस प्लस होत आहे, सो x इक्वल टू 5936 अपॉन 48. आता एक सिम्पल लॉजिक इथे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे. आता इथं बघा, कधीही जर लिनियर इक्वेशन आहे तर ऑब्वियसली म्हणजे 99% हे राऊंड फिगर म्हणजे होल नंबरमध्ये आन्सर येत आहे, म्हणजे ह्याला डिवाइड होत आहे. तर मोस्टली तसेच क्वेश्चन असतात. तर तुम्ही बघू शकता 8 आहे. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 848 2 जा करून बघा. 848 2 जा खूप छोटा नंबर येत आहे. तर 8 आता 8 6 जा 48, 8 7 जा 56 आहे. म्हणजे मे बी 848 7 जा होऊ शकते. तर तुम्ही मल्टिप्लाय करून बघा. 848 7 जा आहे 5936. तर तुम्हाला इथं परत 2नी मल्टिप्लाय करणार, ह्याला 2नी डिवाइड करणार, मग परत डिवाइड करत जाणार. त्यात वेळ तुमचं वाचू शकतो. सर ह्या अशा छोट्या छोट्या लॉजिक तुम्ही यूज करत जावा. तर इथं काय आलं, x इक्वल टू 7. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे 7. आता हे x इक्वल टू 7 आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 1मध्ये घालायचं आहे. x इक्वल टू 7. तर आपण इथे एक लाईन मारूया, हे कंप्लीट. ओके, x इक्वल टू 7 पुट इन इक्वेशन 1. काय आहे इक्वेशन 1? 49 इंटू 7 मायनस 57y इक्वल टू 172 मायनस 57y इक्वल टू 172 मायनस इकडे होणार आहे. 7 9 जा 63, 6 कॅरी, 7 4 जा 28, 34. 7 4 जा 28, 28 प्लस 6 34. ओके, तर मायनस 57y इक्वल टू 2 मायनस 3, इथंही मिळणार आहे मायनस 171. देअरफॉर मायनस मायनस प्लस होणारच आहे. 171 अपॉन 57. इथंही छोटं लॉजिक काय लावू शकता, 7 3 जा 21 आहे, म्हणजे युनिटमध्ये 1. सो 57 3 जा 171. देअरफॉर y इक्वल टू 3. सो आपला आन्सर आलेला आहे x आणि yचं. तर वरती आन्सर लिहूया आपण. ओके, x y काय आलेलं आहे, x इक्वल टू 3, y इक्वल टू 7. सॉरी, x इक्वल टू 7, y इक्वल टू 3. 7 and 3 इज द आन्सर. ओके, क्रॉस चेक करून बघू शकता, आन्सर पुट करून बघू शकता. तर फक्त कॅल्क्युलेशन पार्टच आहे, मेथड तेच आहे फक्त इथं. म्हणून मी म्हणते आहे, तर वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघितला तर तुमचं हे स्पीड जे आहे कॅल्क्युलेशनचं ते वाढेल. म्हणजे अशा टाईपचे जरी एक्झाममध्ये आले मोठे मोठे क्वेश्चन्स तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर स्टुडंट्स, आपलं एक्सरसाइज नंबर 1.1 आता कंप्लीट झालेलं आहे. तर होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. कारण नवीन नोटिफिकेशन, नवीन व्हिडिओज, जसं मी तुम्हाला म्हटले आपले वैदिक मॅथ्स आहे, असंच 8, 9, 10 स्टँडर्डचे मॅथ्स सिलेबस आहे. त्याच्या व्यतिरिक्त 5th आणि 8thचे स्कॉलरशिपचे लेक्चर्स आहेत. तुमचे कोणीही फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये असतील तरी त्यांना सगळ्यांना हेल्प होईल. सो तुम्ही शेअर करा आणि असंच प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.